2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर कल्याण डोंबिवली परिसरात पावसानं पुन्हा हजेरी लावली। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। मात्र पहिल्याच पावसात महापालिकेची पोलखोल झालेली आहे। सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। कल्याण पूर्वेतील चेतना परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि यामुळे पहिल्याच पावसात महापालिकेची पोलखोल झाल्याचं बोललं जात आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी परिसरात मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली। अवघ्या काही वेळात रस्ते, शेतशिवार आणि सखल भाग पाण्याखाली गेल्यानं परिसराला नदीचं स्वरूप प्राप्त झालं। या पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे प्रवाह वाहू लागले असून शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी खरीप हंगामासाठी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। नाशिक शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। सिंहस्थाच्या कामांमुळे अनेक मार्ग बंद आहेत आणि सुरू असलेल्या विकास कामांमुळे ठिकठिकाणी पाणी साचतंय। त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून नाशिककरांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय। पाथर्डी फाटा परिसरात रस्त्यावर पाणी आणि चिखल साचल्यानं वाहनं फसली आहेत आणि यामुळे पहिल्याच पावसात महापालिकेच्या मान्सून पूर्व तयारीचं पितळ उघडं पडलंय। राज्यात मान्सून सक्रिय झाला असतानाही अहिल्यानगर जिल्ह्यात जून महिन्याचा पहिला पंधरवडा कोरडाच गेला होता। मात्र अखेर पारनेरसह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावत नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। सकाळपासून आकाशात ढग दाटून आले होते। अखेर दुपारच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून खरीप हंगामाच्या तयारीला आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नंदुरबारच्या धडगाव शहर आणि परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे। दरम्यान पेरणीयुक्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केलं। धुळे शहरासह परिसरात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 38 ते 39 अंशांवर कायम असल्यानं प्रचंड उष्णता जाणवत होती। मात्र या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून हवामानात लक्षणीय बदल झालाय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील शेतीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या कामांना वेग येणार असून बळीराजाही सुखावलाय। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। हवामान विभागानं पुढचे काही दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानं शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांनाही गती दिली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अखेर दमदार हजेरी पावसाची लागलेली आहे। मुरुडमध्ये सर्वाधिक 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अलिबागमध्ये 97 मिलीमीटर पाऊस बरसलाय। जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळालाय। रायगड जिल्ह्यात मान्सूननं दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। रोहिणी नक्षत्रात भात पेरणी करूनही पाऊस न आल्यानं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं होतं। मात्र आता जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजाच्या चिंतेचे ढग दूर झाले। आजही जिल्ह्यात बहुतांश भागात पाऊस सुरू असून येत्या काही दिवसात शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे। अलिबाग तालुक्यात बहुतांश भागात मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजा बरसल्यानं अलिबागकरांना दिलासा मिळालाय। अनेक भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झालंय। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडतीये। रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्याच जोरदार पावसात मुंबई गोवा महामार्ग खचल्याची घटना समोर आली। खेड तालुक्यातील आवाशी परिसरात रस्ता खचल्यामुळे एक टँकर उलटला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकरचं मोठं नुकसान झालंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढचा तपास सुरू केलाय। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। अनेक भागात पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळाली। जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यांना पावसानं झोडपून काढलं। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजा बरसल्यानं अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। अकोला शहरासह परिसरात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली। वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव आणि नांदुरा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला। सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलाय। मात्र वादळी वारा आणि पावसामुळे अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता।
बुलढाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातल्या काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात। या पावसामुळे शेतकरी सुखावला असून वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस बरसला। विजांच्या प्रचंड कडकडाटासह शहर आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडला। मागच्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी या पावसामुळे सुखावलाय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झालाय। मात्र संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या किंवा कार्यालयातून घरी जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच फजिती झाली आणि त्यांना मिळेल तिथे आश्रय घ्यावा लागला। वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीरसह अनेक भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली। मात्र जून महिना संपत आला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे। समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप पेरण्या रखडल्या असून बळीराजा अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसलाय। शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची अपेक्षा असून त्यानंतरच शेतीच्या कामांना गती मिळणार आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पहिल्याच पावसात नेतसा ते मांगुळजनक परिसरात पुलावरती पाणी साचलेलं होतं। त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि पुलाच्या दोन्ही बाजूंना नागरिक आणि शेतकरी अडकले। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून नदी नाले ओढ्यांना पाणी आल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे। पहिल्याच पावसात गडचिरोलीतील आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचं वास्तव समोर आलंय। 4 वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे अनेक ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पसरलंय। पुलांच्या बांधकामासाठी केलेलं वळण मार्ग पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यानं बस, ट्रक आणि प्रवासी वाहनं रस्त्यातच अडकली आहेत। नागरिकांना जीव मुठीत घेऊन चिखलातून मार्ग काढावा लागतोय। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सिरोंचा तालुक्याचा संपर्क धोक्यात आला असून पुढील 2 महिने नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे। विकासाच्या गप्पा मोठ्या पण वास्तव चिखलात रुतलं असा संताप नागरिक व्यक्त करतात। यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली असून उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। तसंच या पावसामुळे खरीप हंगामातील शेतीच्या कामांनाही वेग येण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील काही गावांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली। पावसाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळालाय, तर पावसामुळे शेतात पाणी साचले, नाल्यांना पूर आलाय। हे चित्र पाहता भराडी शिवारात खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र जिल्ह्यात इतर ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झालंय। पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून शेतीच्या कामांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। हिंगोली शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली। अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र पेरणीयुक्त पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त झालेल्या हिंगोलीकरांना या पावसानं दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। गोव्याच्या पणजीमधील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ मुसळधार पावसामुळे झाड कोसळलं। या घटनेमध्ये माजी मंत्री बाबू कवळेकर यांचे बंधू बाबल कवळेकर यांच्या इलेक्ट्रिक कारवरती झाड कोसळल्यानं वाहनाचं मोठं नुकसान झालं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आग्र्यात सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे मोठं नुकसान झालंय। सिकंदरा बोदला मार्गावरती अनेक झाडं आणि मोठे जाहिरात फलक कोसळले। रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहनं झाडांखाली आणि फलकांखाली अडकली। या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। शहरातील इतर भागातही वादळामुळे मोठी हानी झाल्याचं वृत्त आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनचा जोर वाढणार आहे। मुंबई कोकण किनारपट्टीवरच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि कर्नाटकातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। भिवंडी शहरात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 20% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी दर आठवड्यातून एक दिवस बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली। बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। शहरातल्या नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं। बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष मोकोका न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। यावेळी आरोपी विष्णू चाटे याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला। तसंच जयराम चाटे याच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणाची पुढची सुनावणी 29 जूनला विशेष मोकोका न्यायालयामध्ये होणार आहे।
मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेतील दुर्गानगर परिसरात 4 कथित साधूंना नागरिकांनी पकडून मारहाण केल्याची घटना घडली. अंधेरी जोगेश्वरी परिसरात मागच्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. स्थानिकांमध्ये मुलांच्या अपहरणाबाबत शंका निर्माण झाल्यानं संतप्त नागरिकांनी चौघांना घेराव घालून पोलिसांच्या ताब्यात दिलं. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधितांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं. दरम्यान या व्यक्तींची ओळख आणि त्यांच्या हालचालींची पडताळणी सुरू असून अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. नाशिकच्या नांदगाव शहरात एका तरुणाला धर्मांतरासाठी प्रलोभन देऊन नकार दिल्यानंतर धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज नांदगावच्या वतीनं पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन करण्यात आलं. धर्मांतर करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांना दिलंय. पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झालाय. हा अपघात नसून होणाऱ्या पत्नीनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं रचलेला एक थंड डोक्यानं केलेला मर्डर प्लॅन असल्याचं निष्पन्न झालंय. अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासांती स्पष्ट झालं. सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेला होता आणि यावेळी फोटोसाठी पोज देताना सियाच्या प्रियकरानं केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. केतनची हत्या एक अपघात असल्याचा प्लॅन होता असं सिया आणि तिच्या प्रियकराला दाखवायचं होतं, पण एका सीसीटीव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्यानं दोघांनी केतनची हत्या केल्याचं उजेडात आलंय. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील ज्ञानेश्वर नगर परिसरात 24 वर्षीय तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली. प्राथमिक माहितीनुसार अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून एका महिलेनं उद्धव दही कांबळे यांच्या चेहऱ्यावर उकळतं तेल फेकल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या उद्धव यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी महिलेच्या शोधासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत. जळगावच्या पारोळा तालुक्यातील वेल्हाणे खुर्द गावात महिलांसाठीच्या सार्वजनिक सुलभ शौचालयाची दुरावस्था झाली आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे महिलांना तिथे जाणं अवघड झालंय. गावालगतच्या मोकळ्या जागी ही घाण पसरली असल्यानं संतप्त महिलांनी एकत्र येत शौचालयाच्या मागणीसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केलाय. या माध्यमातून महिलांनी प्रशासनाचं लक्ष आपल्या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महापालिकेने एकाच वेळी 4 ठिकाणी कॅफेंची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. कॅफेमध्ये मुलींची छेडछाड होते आणि तरुणी अश्लील वर्तन करतात अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे महापालिकेचं पथक कॅफेवर धडकलं आणि थेट तोडफोड सुरू केली. कॅफेच्या काचा फोडण्यात आल्या, तसंच टेबलही नष्ट करण्यात आलं. कल्याणमध्ये तुकाराम मुंढेंविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्या ओला चालकाला पोलिसांनी गजाआड केले. गुटखा मिळत नाही या रागातून तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ त्याने पोस्ट केला होता. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अवघ्या 4 तासात या ओला चालकाचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. दुर्गाप्रसाद पांडे आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला. ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होताच निंबाळकरांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि निंबाळकरांमध्ये वाद पेटलाय. एकीकडे निंबाळकरांना शिंदेंकडून निधी जाहीर झालाय, तर त्याचवेळी राणा जगजितसिंग यांनाही निधी मंजूर झालाय. त्यामुळे आता शहराच्या विकास निधीवरून भाजप आणि शिवसेना नेत्यांचा श्रेयवाद सुरू झालाय. दरम्यान ज्या वृत्तीला मी विरोध केला त्या व्यक्तीसोबत मैत्री होऊ शकत नाही. 2029च्या विधानसभा निवडणुकीतही विरोध करेन आणि त्यावर मी ठाम राहीन असं वक्तव्य ओमराजे निंबाळकरांनी केलंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेश सोहळ्यामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना नेते किरण पावसकर वादाच्या भोवऱ्यात सापडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भलामण करताना पावसकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गटाकडून तीव्र टीका करण्यात आली होती. पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना किरण पावसकर यांनी आजपर्यंत आपल्याला सांभाळलं, आता दुसऱ्याला सांभाळा, मग माझ्या मुलाला सांभाळा असं म्हणत श्रीकांत शिंदे यांच्याबाबत भाष्य केलं होतं. या वक्तव्याचा संदर्भ घेत विरोधकांनी त्यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भावनिक शब्दांचा अवमान केल्याचा आरोप केला. या टीकेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना किरण पावसकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. तर किरण पावसकरांनी केलेले वक्तव्य शिवसेनेचे वक्तव्य नाही म्हणत शिवसेनेनं हात वर केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना पुन्हा एकदा अपशब्द वापरले. हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कोणतीही जागतिक मंदी किंवा आंतरराष्ट्रीय कारण जबाबदार नसून त्याला थेट पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसंच राज्यात सुरू असलेल्या पक्षफोडाफोडीवरूनही सपकाळांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आणि याच मुद्द्यावरून रोहिणी खडसे यांनी गॅस दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. उज्ज्वला गॅस योजना आणताना माता भगिनींसाठी यांच्या अश्रूंची वार्ता हे करत होते. आता महागाईमुळे माता भगिनींच्या अश्रू सरकारला दिसत नाहीत का, असा सवाल रोहिणी खडसेंनी केंद्र सरकारला केला. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाचा मुद्दा ठरलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदावर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तसा सूचक इशारा दिलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत बैठक पार पडली. दोघांमध्ये याविषयी सविस्तर चर्चा झाली असून लवकरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.